विधान परिषदेचं मतदान झालं आणि एक एक आमदार गुवाहाटीला जाण्यासाठी जमायला लागले। मित्र हो, नमस्कार। उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडून झालेला तो गुवाहाटी प्रवास ही महाराष्ट्राच्या राजकारणातली तर सगळ्यात मोठी घडामोड होती। शिवसेनेच्या इतिहासातली सुद्धा ही सगळ्यात मोठी घटना होती। फुटलेल्या या गटाच्या कपाळावर गद्दारीचा मजबूत शिक्का मारला गेला आहे, पण फोडाफोडीचं अनैतिक राजकारण केल्यामुळे देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बदनाम झालेले आहेत। त्यांनी जशी शिवसेना फोडली तशीच राष्ट्रवादी सुद्धा फोडली। फोडाफोडीमध्ये माहीर आणि गर्व आहे त्यांना त्याचा। इतर पक्षातील नेत्यांची पळवापळवी झाली ती तर आणखी वेगळी। अशा प्रकारचं एवढं घाणेरडं राजकारण याआधी महाराष्ट्रात कधीही झालेलं नाही, झालेलं नव्हतं। पुढे होईल की नाही माहीत नाही। शिवसेना फोडण्याची अनेक कारणं एकनाथ शिंदे यांनी दिली होती। कधी हिंदुत्व, कधी निधी मिळत नसल्याची तक्रार, कधी काय तर कधी काय। ईडीच्या कारवाईच्या भीतीनं हे सगळं केलं असं एकनाथ शिंदे यांनी कधीही सांगितलेलं नाही। विधान परिषदेचं मतदान झालं आणि एक एक आमदार गुवाहाटीला जाण्यासाठी जमायला लागले। अंधाऱ्या रात्री या आमदारांनी सुरतच्या रस्त्यानं आपला प्रवास सुरू केला। इकडं महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली। नक्की काय होऊ लागलं आहे याची जाणीव हळूहळू का होईना पण महाराष्ट्राला होत गेली। त्यावेळी अनेकांना वाटलं, अरे चा अचानक हे कसं काय, हे काय घडायला लागलं। आणि पुढे जे काही घडलं ते महाराष्ट्रानं पाहिलंच। पण राजकारणाचा हा सगळा खेळ काही एका दिवसात एका रात्रीत घडलेला नाही। हा कट अत्यंत नियोजनपूर्वक करण्यात आलेला होता। एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या एका आमदारानेच आता हा खुलासा केला आहे। शिवसेना फोडण्याची खलबत गुवाहाटीला जाण्यापूर्वी 1 वर्ष आधीपासून सुरू होती अशी माहिती शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी दिली, की जे आता मंत्री आहेत। उद्धव ठाकरे यांनी दिलेली वागणूक आम्हाला पटली नाही। उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीचं ऐकून राजकारण करतात असं आणखी एक नवं कारण सुद्धा त्यांनी पुढे केलं। आधी म्हणत होते हिंदुत्वाच्या कारणासाठी आम्ही बाहेर पडलो, आता मात्र हा वेगळाच सूर। हे सगळे आमदार सुरतला कसे पोहोचले होते हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। गोगावले म्हणाले, आम्ही विधान भवनातून आधी सुरतला गेलो, त्याआधी नंदनवनला आम्ही गेलो, तिथं महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे हे देखील माझ्यासोबत होते। आम्ही तिथंच गाड्या बदलल्या आणि टोल नाक्यावरून थेट सुरतला पोहोचलो। त्यानंतर बाकीचे एक एक आले। पहिल्या फेरीत आम्ही 27-28 जण होतो, त्यामध्ये अग्रगण्य आम्ही होतो। 1 वर्षापासून प्लॅनिंग होतं, हे सगळं भरत गोगावले यांनी सांगितलं आहे। त्यामुळे हे खोटं आहे, चुकीचं आहे असं म्हणण्याचा काही प्रश्नही उद्भवत नाही। एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या अनेक नेत्यांच्या मागं ईडीचा ससेमेरा तर लागलेला होता। काही करून त्यातून सुटका तर करून घ्यायचीच होती। गुवाहाटीवरून परतल्यानंतर त्यांच्या चौकशीची ही प्रकरणं धुळीत पडली सुद्धा। पण याबाबत मात्र गोगावले काही बोलले नाहीत। पण बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना फोडण्यासाठी किती नियोजनबद्ध कावा केला गेला हे मात्र समोर आलं। अगदी त्यांनी स्वतःच हे सांगितले। तब्बल 1 वर्षापासून हा कट रचला जात होता। एकीकडे हा कट रचला जात होता आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेवलं जात होतं। त्यांनीच दिलेली मंत्रिपदं उपभोगली जात होती आणि दुसरीकडे त्यांच्याच पाठीत खुपसण्यासाठी खंजीर परजला जात होता। आणि यामागे तर होती महाशक्ती। अखेर तो दिवस आला आणि उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला। अशी दुभंगली माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना। धन्यवाद मित्रांनो, भेटू पुन्हा। नमस्कार।